नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. कालपासून ना मी फार खुश आहे. मी असा इथे येऊन ना खूप वेळ बसलेलो आहे आणि काय मी सकाळपासूनच खुश आहे. काल दिवसभर मी खुश होतो, पण रात्री मी खुश असलो तरी झोप लागली. तर त्यामुळे आणि दिवसा मी खुश होतो, पण खुश कशामुळे होते? जे मी काम करत होतो त्याच्यामुळे खुश होतो. तर त्यामुळे असं काम संपल्यानंतर आनंद आनंद काय आनंद आनंदाचा अनुभव घेत बसून राहायला मिळालेलं नव्हतं. काम करताना आनंद मिळत होता, नंतर आनंद झोपेत मिळाला. नाही, झोपेत नाही, गाढ झोप लागली आहे. तर आज त्यामुळे इथे म्हातोबाच्या टेकडीवर आल्यानंतर ना मी असा शांत बसून मला किती आनंद झालेला आहे याचा अनुभव घेत होतो. म्हणजे आपण म्हणतात ना ते आनंदात बुडालो होतो. तसं तसं मी आनंदात कशामुळे आनंद झाला काल माहितीये? अरे माझा जो ब्लॉग होता, हा तुम्हाला कोणाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो. माझं नाव रवी करंदीकर आहे आणि मी 2007 सालापासून आता 2019 पर्यंत पुणे रिअल इस्टेट ब्लॉगर म्हणून ओळखला जात होतो. मी पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटवर ब्लॉग लिहायचो. 7 पासून 19 पर्यंत 12 वर्ष. आणि त्या ब्लॉग भोवती माझं असं सगळं आयुष्य होतं. मी अगदी दररोज नाही म्हणता येणार, पण मी म्हणजे तो लिहितच असायचो मी. तर त्यामुळे जवळजवळ दररोज म्हणायला हरकत नाही, किंवा आठवड्यात नाही 4-5 वेळेला असं कन्सिस्टंटली मी 12 वर्ष केलं. आणि महत्वाची गोष्ट काय ना, की माझ्या डोक्यामध्ये तेवढा एकच विषय होता. कुठला? पुणे रिअल इस्टेट मार्केट. पण 19ला मी बंद केलं. असं डिसेंबर मध्ये मी एक शेवटचा ब्लॉग लिहिला आणि बंद केलं. तर तो ब्लॉग परत सुरू करावा असं माझ्या मनात आलं. तर मग आता काय करावं? आणि माझे जे वाचक होते ना, ते मला नेहमी सांगायचे की अरे लिहित जा, एखादा लिही आठवड्यात, पण काहीतरी लिही, छोटा लिही. आणि काही जण म्हणायचे ना की अरे नाही, ते ब्लॉग बी कुठे हल्ली वाचत नाही, लोकांना वाचण्यापेक्षा व्हिडिओ बघणं किंवा ऐकणं जास्त आवडतं. तर तू तू लिहायला सुरुवात कर, असं मला ते म्हणायचं. तर बराच काळ माझ्या मनात नव्हतं. कारण काय माहितीये का, की कल्पना करा की 12 वर्ष 24 तास तुमच्या डोक्यामध्ये एकच विषय आहे. तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करता आहात आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीच्या मागे धावता आहात. मागे धावता आहात म्हणजे काय, की दिवसभर फिरायचं, प्रोजेक्टला भेट द्यायची, आणि ते प्रोजेक्ट म्हणजे असे कुठे कुठे अनडेव्हलप्ड एरियामध्ये लांब लांब असायचे. तिकडे जायचं, तिथून माहिती घ्यायची, मग घरी यायचं, मग लिहायचं रात्री जागून वगैरे. तर हे खूप कष्टाचं होतं. तर ते सगळं संपल्यामुळे ना मला असं खूप मोकळं मोकळं वाटत होतं, हलकं हलकं वाटत होतं. तर ते मोकळं मोकळं हलकं हलकं वाटणं मी अतिशय एन्जॉय करत होतो. अर्थात त्याच्याही फेजेस झाल्या बरं का. सुरुवातीला मी जर ब्लॉग लिहिला नाही तर या जगण्याला काय अर्थ आहे? या जगण्याला काय अर्थ आहे असं मला वाटायचं. मी जर साईटला व्हिजिट दिली नाही, मी जर प्रोजेक्टचा अभ्यास केला नाही,
तर मी काय दिवस वाया घालवतोय असं मला वाटायचं होतं. त्याच्यानंतर लिहिण्याचा आनंद अरे घ्यायचो नाही. आणि ही एक गंमत झाली बरं का, की ब्लॉग लिहिणं मी बंद केल्यानंतर मी लिहिणंही बंद केलं. तो लिहायचं नाही, तो लिहायला मला फार आवडायचं. लिहायला मला अतिशय आवडायचं बरं का. तर तो लिहिण्याचा आनंदही गेला. मग मी एकदा मला असं वाटलं की चला ठीक आहे ना, लिहिण्याचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर ब्लॉगच लिहायला पाहिजे असं काही नाहीये, रिअल इस्टेटवरच लिहायला पाहिजे असं काही नाहीये. आपण काहीतरी कथा कादंबरी वगैरे लिहूया किंवा कुठल्या विषयावर पुस्तक लिहूया. रिअल इस्टेटवर पुस्तक लिहूया, पुण्याच्या रिअल इस्टेटवर पुस्तक लिहूया किंवा एखाद्या बिल्डरवर कादंबरी लिहूया. बिल्डरवर कादंबरी म्हणजे कळलं ना कशी कादंबरी असेल ती. हिंदी सिनेमाचं स्क्रिप्ट असेल ते. तर ह्याचा आनंद आपल्याला वेगळ्या प्रकाराने पण मिळेल. त्यावेळेला काहीतरी काय झालं की तेव्हा माझ्या असं लक्षात आलं मी ब्लॉग इंग्लिश मध्ये लिहायचो बरं का, इंग्लिश मध्ये. कारण मला असं वाटायचं, कारण मी सेल्समन होतो ना, तर त्यावेळेला मला भेटायला ती रहाडनीला सेल्समन होतो, तर माझ्याकडे यायचे ते सगळे हिंजवडीचे फर्स्ट टाइम होम बायर IT प्रोफेशनल्स यायचे. तर ऑब्व्हियसली त्यांना मराठी यायचं नाही. मला हिंदी यायचं पण त्यांना हिंदी यायचं नाही. माझं हिंदी त्यांना यायचं नाही. मग बहुतेक सगळं बोलणं जे आहे ना ते इंग्लिश मध्ये व्हायचं. पर्टिक्युलरली रिअल इस्टेट बद्दल बोलणं इंग्लिश मध्ये व्हायचं, पण रिअल इस्टेट सोडून, घर सोडून, प्रॉपर्टी सोडून बाकीचं जे बोलणं आहे ना ते मग हिंदीमध्ये व्हायचं किंवा इतर कुठल्या भाषेमध्ये असेल तर ते, पण माझ्याशी हिंदीमध्ये व्हायचं. हिंदीमध्ये काय मजा नाहीये. तर इंग्लिशमध्ये आपल्याला प्रॉपर्टी बद्दल लिहिता आलं, पण कथा कादंबरी लिहिता येईल असं मला काही वाटलं नाही. पण मी खूप दिवस त्याचा विचार करत होतो, एवढं खरं आहे. तर हे करत असताना मला काय जाणवलं की अरे आपल्याला पूर्वी मराठी पण लिहिता यायचं आणि आपण मराठी लिहिणं विसरूनच गेलो. पण मला मराठी पण आवडायचं आणि मला मराठीत चांगलं लिहिता यायचं बरं का. तर मग म्हणून मी काय ठरवलं, चला आपण आता मराठीत लिहायला सुरुवात करूया. म्हणून मी थोडं मराठीमध्ये वगैरे पण लिहायला सुरुवात केलेली होती. म्हणजे कळलं ना कसं की म्हणजे साखर सोडलेली आहे, साखर खायची तर मग गोड खावंसं वाटतंय, तर काही लोक गुळ खातात ना. बिन साखरेचा चहा पिऊ येत नाही म्हणून गुळ प्रकृतीला चांगला, गुळ प्रकृतीला चांगला असं गुळ खाऊन चालतो असं म्हणून गुळाचा चहा पितात. तसं व्हायला लागलं असं मला वाटलं ना. झालं काय की मी बरं याच काळामध्ये मला व्हिडिओ करायची पण हाऊस वाटायला लागली, आणि तो सुद्धा कसा व्हिडिओ, मोबाईलवर. तुम्हाला माहितीये का माझ्या करिअरमध्ये म्हणजे मी ब्लॉगर म्हणून काम करत होतो आणि तेव्हा माझं जे चॅनल होतं त्याच्यावर मी असं मोबाईलवर वगैरे व्हिडिओ नाही करायचो बरं का. मी असे कॅनन 70D, कॅनन 80D वगैरे असे कॅमेरे वापरायचो आणि चांगले त्या प्रोफेशनल ग्रेडचे मायक्रोफोन वगैरे आणि एडिट वगैरे सुद्धा असं सगळं अडोबर करायचो. आणि हे सगळं मी खूप कष्टाने शिकलेलो होतो. पण मला ते जाणवलं की व्हिडिओ करण्याकरता मी ही सगळी एडिटिंगची सॉफ्टवेअर, प्रीमियर प्रो वगैरे इक्विपमेंट घेतलेली आहेत, कॅमेरे आणि मायक्रोफोन, ट्रायपॉड वगैरे. तर आता ह्याचं काय करायचं. तेव्हा मला असं वाटलं की अरे मोबाईलचा फोटोग्राफी करता, व्हिडिओ करायला उपयोग करणं हल्ली फार पॉप्युलर झालेलं आहे. तर मग आपण मोबाईल वापरून बघूया.
बरं, मी काय मोबाईल वापरलेला नव्हता, मोबाईलवर फोटोग्राफी केलेली नव्हती, मोबाईलवर व्हिडिओ काढलेले नव्हते, असं नाहीये. मी काढलेले होते. इनफॅक्ट माझ्या युट्यूब चॅनलवर पहिला जो व्हिडिओ आहे तो मी त्या काळात नोकिया होता ना, 2006 ची गोष्ट सांगतो. त्याला मी नोकिया वापरायचो, तर नोकियावर मी तो व्हिडिओ काढलेला होता. माझा पहिला व्हिडिओ जो आहे या चॅनलवर, जो मी प्रायव्हेट करून ठेवलेला आहे, तर तो मी मोबाईलवर काढलेला होता. पण नंतर मोबाईलवर मी काढणं बंद केलं. पण अँड्रॉइड वापरायला लागल्यानंतर, म्हणजे अँड्रॉइड मध्ये सुरुवातीला मी ऑब्विसली सॅमसंग वापरत होतो, तर त्यावेळेला मला मोबाईलवर फोटोग्राफी करावी, व्हिडिओग्राफी करावी, व्हिडिओ करावा, असं सगळं मोह व्हायला लागलेला होता. पण खरं सांगतो, मला कमीपणाचं वाटायला. तर मी म्हटलं ते करून बघूया, आणि आपलं चॅनल आहे तर व्हिडिओ करून बघूया. मग आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर मग आता मराठीत व्हिडिओ करूया. मग मी मराठीत बोलायला, मराठीत बोललेले व्हिडिओ करायला सुरुवात केली. तर मला ते सगळं आवडायला लागलं, आणि ते मला फारच आवडायला लागलं. मला ते फारच आवडायला लागलं. किती चांगलं करता येतंय हा भाग वेगळा बरं का, पण करणं आवडायला लागलं हे महत्वाचं आहे. म्हणजे ते नेहमी होतं ना, उदाहरणार्थ माझ्या बायकोनी केलेली आमटी मला जास्त आवडते. मला असं वाटतं की तो पाककलेचा नमुना आहे. पण समजा ती नसेल आणि मी एकटाच घरी असेल, आणि जर मी केली, तर मी केलेली आमटी मला आवडली नाही, ती चांगली झाली नव्हती, असं मी कधी म्हणेन का? नाही, मला ती आवडतेच. आणि असं खूप दिवस जर सगळं बाहेर गेली असेल, आपल्याला जर दररोज आमटी करावं लागणार असेल, तर ऑब्विसली आपण असं म्हणतो ना की मला आमटी केलेली आवडते. कारण आवडून नाही घेतली तर नावडती गोष्ट करायला किती कष्ट होतात ना. म्हणजे आवडते म्हणायला काय हरकत नाही. ऍक्च्युली हे मी तुम्हाला काय केलं कळलं का, मी हे जे उदाहरण सांगितलं ना, हे उदाहरण ऍक्च्युली उलट आहे. पण व्हिडिओ करतोय तर जरा बायकोनी बघितलं तरी तिला ऐकावंसा वाटावं, तिला राग येऊ नये म्हणून मी आयडिया केली. लक्षात आलं ना? हा, तर सांगायचा मुद्दा काय की आता ही लिहिता व्हिडिओ करता करता मला सुचली, आणि मी काय असं स्क्रिप्ट वगैरे लिहिलेलं नाही. तर हे मला व्हिडिओ करणं इतकं आवडायला लागलं, म्हणजे ते मला चांगलं करता येतात की नाही याचा विचार सुद्धा न करता ते व्हिडिओ करणं हे मला आवडायला लागलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, माझे व्हिडिओ मी दररोज बघतो. अर्थात ते बघत असताना मी ते क्रिटिकली बघतो की ह्याच्यामध्ये आणखी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल, माझं काय चुकलं याकरता बघतो. कारण आपण बघितल्यानंतर चुका कळतात. हेही खोट आहे बरं का. मी माझा व्हिडिओ बघायला लागलो, मला त्याच्यात काहीही चूक दिसत नाही. मी फक्त अतिशय खुश होतो की मी दिसतोय व्हिडिओत. मी त्याच्याकडे अजिबात क्रिटिकली बघत नाही, मी त्याच्याकडे अतिशय कौतुकाने बघतो. माझी बायको जर शेजारी असेल ना, तर ती मात्र मला काय 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 असं काय काय दोष दोष इतके दोष, इतका क्रिटिसिझम. तर हे सगळ्याचा अतिरेक झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे 12 वर्ष जो आपण ब्लॉग लिहिला, तर त्याच्याकडे जे आपण दुर्लक्ष केलं आणि ते असंच पडलेलं आहे. म्हणजे अजून सुद्धा ते गुगल सर्च मध्ये येतं, अजून सुद्धा
त्याच्यावर मी ज्या प्रोजेक्ट मध्ये लिहिलेलं आहे ते लोक वाचतात आणि मला फोन करतात, माझा सल्ला विचारतात. हा, कारण हा ब्लॉग आहे ना, हा ब्लॉग म्हणजे माझं फ्रंट ऑफिस होतं. हा ब्लॉग वाचून लोक मला माझा सल्ला घ्यायला मला फोन करायचे किंवा मला भेटायचे. आणि फोनवर असू दे किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये असू दे, ते चांगला सल्ला दिल्याबद्दल, नाही, मी सल्ला दिल्याबद्दल ते मला त्यांना वाटतील तेवढे पैसे आपणहून द्यायचे. माझी पेमेंट टर्म्सच अशी होती की पे व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला जे द्यावेसे वाटेल तेवढे पैसे द्या. तर तरी फोन तर सांगायचा मुद्दा काय की मग फोन पण येतात, कुणाला सर्च मध्ये सापडतात वगैरे असं सगळं. पण आपण त्या ब्लॉगचा त्याग केलेला आहे, तो ब्लॉगला आपण टाकून दिलेला आहे. हा शब्द पण मी उच्चारत नाही की टाकून देईल, त्यांनी तिला टाकून दिलं, तसं टाकून दिलंय. ही गोष्ट मला सहन झाली नाही आणि मला असं वाटलं की नाही, मी तो ब्लॉग काहीतरी लिहावं. काय लिहावं मला माहिती नाही, काहीतरी लिहावं, पण लिहावं. पण दुसरी गोष्ट अशी होती ना की मी या मधल्या काळामध्ये माझ्याच सोसायटीची रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यामुळे माझा कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी त्याचा अभ्यास करायला लागलो. अजून मी त्याच्याबद्दल असं विशेष काही लिहिलेलं नाही आहे, पण मला लिहायचं आहे कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंट बद्दल. तर पुणे रिअल इस्टेट मार्केट, माझा विषय पुणे रिअल इस्टेट मार्केट होता ना, तर पुणे रिअल इस्टेट बद्दल पण काहीतरी लिहावं असं मला वाटायला लागलं. दुसरी गोष्ट काय झाली की अरे, एवढी वर्ष मी न लिहिल्यामुळे मला इंग्लिश मध्ये लिहिता येते असं वाटायला लागलं. ते म्हणजे मी ब्लॉग लिहिणं बंद केलं तर त्यावेळेला मला मराठी लिहिता येईल की नाही, लिहायला जड जायचं अवघड जायचं, तितकं चांगलं लिहिता येत नाही, असं सगळं होतं. अरे आता आता मला इंग्लिश तरी नीट लिहिता येतंय की नाही असं वाटायला लागलं, कारण लिहायची सवय मोडली. ही सवय ना खूप महत्वाची आहे. मी म्हणून त्याकरता ना काही गोष्टी नियमित करतोय. टेकडीवर येणं, फिरण्याची सवय, चालण्याची सवय, डोंगर चढण्याची सवय, या काही गोष्टी आहेत ना, या करत राहणं आवश्यक आहे. करत राहिलं नाही तर बरीच स्किल्स, आपल्या अंगातले बरेच गुण नाहीसे होतात. आपण जी डेव्हलप केलेली स्किल्स आहेत ना, तर ती संपून जातात, आटून जातात. आटून जातात. वा, किती चांगला शब्द वापरला. तर सांगायचा मुद्दा काय की मला इंग्लिश लिहिता येईल की नाही असा प्रश्न पडला. आणि हे मला केव्हा जास्त जाणवलं, मला हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप इंटरेस्ट वाटायला लागला ना, तर ते पर्टिक्युलरली गुगल जेमिनी जे इंग्लिश लिहितं ते असं फारच ऑफिशियल इंग्लिश असतं, ते फारच ऑफिशियल, किंवा मी त्याला काही वेळेला शार्परी म्हणतो. म्हणजे असं खूप सभ्य सरळ इंग्लिश असतं ते. आणि माझं इंग्लिश जे ब्लॉगवर लिहायचं ते बेसिकली कलोक्वियल इंग्लिश असायचं ना. कलोक्वियल म्हणजे आपण बोलतो तसं इंग्लिश. आणि आपण बोलतो तसं म्हणजे मी काय कॉन्व्हेंट मध्ये शिकलेलो नाहीये. इंग्लिश ही काय माझी मातृभाषा नाहीये. इंग्लिश ही माझी कधी फर्स्ट लँग्वेज पण नव्हती कुठल्याही अर्थाने. माझे सगळे व्यवहार, माझं सगळं शिक्षण मराठीत झालेलं होतं. तर त्यामुळे ज्याची मातृभाषा मराठी आहे आणि जो मराठीमध्ये सगळ्या गोष्टी करतोय तो इंग्लिश कसं लिहिल, कसं माझं इंग्लिश होतं. पण मला ते आवडायचं, लोकांनाही आवडायचं. तो तसं मला प्रयत्न केला, तसं मला इंग्लिश लिहिणं अवघड व्हायला लागलं. ते मी काय करतोय असं मला व्हायला लागलं. तर मी काय म्हणलं की मग आता आपण व्हिडिओ, मराठी आपण व्हिडिओ करतो, कुठेही बसतो, काय तोंडाला येईल ते बोलतो, आपण काय संकोच बिंकोच करत नाही. तर आपण असं करूया की
इंग्लिश मध्ये व्हिडिओ करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, काल मी इंग्लिश मध्ये व्हिडिओ केला 4 मिनिटाचा. तो 4 मिनिटाचं इंग्लिश मला बोलताही आलं नाही. हो, मी पहिल्यांदाच बोलणार होतो, म्हणून मी काय म्हटलं की चला आपण असं करूया, आपण आधी लिहूया, आपल्याला जे म्हणायचंय ना ते आपण लिहून काढूया, भाषण लिहून काढूया. आणि तसं शब्दशः पाठ वगैरे करून बोलण्याची गरज नाहीये, पण आपण एकदा ते लिहून काढूया आणि मग आपण बोलूया. म्हणजे म्हणजे त्याला तो, म्हणजे ते एकदा लिहिलेलं असलं की नीट एक फॉर्म बिम असं सगळं येईल. लिहिण्याच्या बाबतीमध्ये किंवा बोलण्याच्या बाबतीमध्ये माझं फॉर्मला फार महत्व मी फार महत्व देतोय ना, तर म्हणून मी ते लिहून वगैरे काढलेलं होतं. तो कॅमेरा समोर बसल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला इंग्लिश लिहिता यायचं, म्हणजे पूर्वी यायचं, आता मला ते येत नाही, म्हणून मी बोलायला सुरुवात केली. पण अरे मी मला फोन करून सल्ला विचारला, आणि सल्ला विचारत असताना मी हिंदी, इंग्लिश, मराठी असं जे काय त्याच्याशी बोलतो, तर ते इंग्लिश ते बोलणं. आणि व्हिडिओ करताना मी इंग्लिश मध्येच फक्त बोलायचं असं ठरवलेलं होतं बरं का. म्हणजे मी मध्ये हिंदी मराठी आणायचं नाही असं ठरवलेलं होतं. माझी जीभ जोड झाली ती. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. बाप रे, मला आणि मला मी जरी लिहून काढलेलं असतं, बरं मी माझ्याबद्दलच बोलणार होतो ना, तर त्यामुळे तो विषय तर माझ्या चांगल्याच परिचयाचा होता, त्या विषयाचा माझा अभ्यासही खूप झालेला होता, ते लिहून पण काढलेलं होतं. तरी काय बोलायचं मला सुचेना. अरे तो 5 मिनिटाचा, 5 पण नाही, 4 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो करायला मी 40 मिनिटं लागली. 40 मिनिटं लागली, 40 मिनिटं. ओ माय गॉड. त्याच्या तो व्हिडिओ करण्याच्या मला इतक्या यातना झाल्या ना, काय विचारू नका. मी घरी गेल्यानंतर तो एडिट करायला लागलो ना, तर एडिट करताना मी असं ठरवलेलं होतं, ठीक आहे आपण आता व्हिडिओ रेकॉर्ड केलेला तर एडिट करून बघू, पण बहुतेक आपण हा काय पब्लिश करणार नाही, आपण हा बघून एकदा डिलीट करून टाकू. आपल्याला तरी निदान धडा मिळेल, आपल्याला आपल्या चुका कळतील, आपल्याला काय सुधारायचं ते लक्षात येते, म्हणून आपण जरा हा व्हिडिओ एडिट करू. आता एडिट करू म्हणजे लक्षात आलं ना, माझे मराठी व्हिडिओ असतात ते एका टेक मध्ये असतात, त्याच्यात काही एडिट नसतं, फक्त सुरुवात आणि शेवट कट करायची आणि संपला विषय. त्याच्यामध्ये मला असं मध्ये न आठवल्यामुळे, तोंडातून शब्द नीट न फुटल्यामुळे, जोड झाल्यामुळे, जी बोबडी वळालेली होती ना, त्याच्यामुळे असे कित्येक लॉंग पॅच होते. आणि मग मोबाईल गरम होऊ नये म्हणून मी जाऊन मध्ये मध्ये तो बंद पण केलेला होता. तर त्यामुळे असं तुकडे किंवा ब्लँक स्पेसेस असं सगळं झालेलं होतं. तर त्याच्यातनं मला ते त्या कचऱ्यातून मोठी शोधून काढून एक व्हिडिओ करायचा होता. माय गॉड, 40 मिनिटात 4 मिनिटाचा मी कष्टाने केलं. तर ते कष्ट करत असताना मला जाणवलं की हे वाईट झालंय, याचा मला खूप राग आलाय, खूप दुःख होतंय. आणि त्याच्यातनं हे एक 4 मिनिटाचं जे काय बोललेलं आहे, तर तो मुद्दा सांगणारा जे काय आहे, तर ते एकत्र करण्याचे मला खूप कष्ट पण होत आहे. तर हे असं की मी वाईट केलं याचं दुःख होत आहे, कष्ट होत आहे, तरी सुद्धा हे सगळं मी करतोय, इंग्लिश मध्ये व्हिडिओ करतोय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ मी आता माझ्या ब्लॉगवर टाकणार आहे, आणि मी या व्हिडिओ पासून हा व्हिडिओ टाकून माझ्या रवी करंदीकर्स पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉगचं पुनरुज्जीवन करणार आहे. पुनरुज्जीवन. तर ह्याचा मला इतका आनंद होत होता. पण मी सांगितलं ना तुम्हाला की त्याच्यानंतर रात्र आली, मी झोपून गेलो, खूप दमलेलो होतो, पहाटे उठलो, आज थंडी फार होती, मी
जागा झाल्यानंतर परत थोड्या वेळ झोपलो आणि मी इथे आल्यानंतर ना तो काल की माझा रवी करंदीकर पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉग नवीन फॉर्म मध्ये नवीन पद्धतीने परत एकदा मी लिहायला सुरुवात करतोय, ह्याच्यामुळे मला जो झालेला आनंद आहे तर तो त्या आनंदात मी डुबत डुबत फिरत फिरत होतो है ना, तो आनंद इथे अनुभवला. वा. आणि मग हे सगळं करत असताना माझ्या मनात असा विचार यायला लागला की असाच मी कोथरूडच्या रिडेव्हलपमेंट वर सुद्धा ब्लॉग पॉडकास्ट वगैरे वगैरे का सुरू करू नये. काय काय विचार यायला लागलेत माझ्या मनामध्ये. आणि आणखीन एक तिसरी आवडती गोष्ट की जी मी नवीन अक्वायर केलेली आहे, कुठली, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी टूल्स तयार केलेली आहेत आणि जी टूल्स वापरण्याकरता गुगलला मी दर महिन्याला भरपूर पैसे देतो आणि देत राहणार आहे, तर त्या टूल्सचा वापर करून व्हिडिओ किंवा मूव्हीज तयार करणं ही माझी एक नवीन आवड आहे बरं का. आणि कदाचित मी ते खूप चांगलं करू शकेन असं मला वाटतंय. का माहितीये, अरे त्याच्यामध्ये ना शेवटी महत्व, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये महत्व कशाला आहे माहितीये का, लिहिण्याला, बोलण्याला. हे अरे थांबा 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 थांबा, हे आता मला असं वाटायला लागलंय ना, मी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी गुगलची टूल्स आहेत ना, तर ती वापरायला लागल्यानंतर मला लिहिण्याचं महत्व, बोलण्याचं महत्व परत एकदा जाणवलं. आणि कदाचित त्यामुळे माझ्या मनात असं आलं की अरे 12 वर्ष जो ब्लॉग आपण चालवला, ज्या विषयावर आपण लिहिलं, तर ते आपण अचानक बंद का केलं. हे दोन चांगले गुण, ही दोन चांगली स्किल्सला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही. हे चांगले गुण तुझ्याकडे आहेत, तर त्याचाच वापर करून तू हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोयस. पण जे तुला येत होतं, जे तू इतके दिवस करत होता, ज्याचा तुला सराव होता, ते का सोडून देतोयस, असं तर माझ्या मनात आलं नसेल ना. हे आता इथे तुमच्याशी बोलताना मला जाणवलं. असेल कदाचित बरं का. तर सांगायचा मुद्दा काय आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा बरं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लिहिता येणं, बोलता येणं आणि इव्हन व्हिज्युअलाइज करता येणं, या गुणांना खूप महत्व आलेलं आहे. इनफॅक्ट काही लोक असं म्हणतात की पूर्वी कोडिंग जे होतं ना, त्या कोडिंगला आता महत्व आलेले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंग करेल, तुम्ही फक्त त्याला ते काय तुम्हाला हवं आहे ते नीट सांगा. तो सांगणार कसं, लिहून सांगणार, बरोबर ना. सांगणार कसं, बोलून सांगणार. तर
12 वर्षापूर्वी मी सेल्समन म्हणून काम करत असताना भरपूर कमिशन, फ्लॅट विकून भरपूर कमिशन मिळवत असताना तुम्हाला वाटतील तेवढे पैसे द्या हे बिझनेस मॉडेल आणि काय तर फुकट लिहायचं असं मला का वाटायला लागलं. तर बेसिकली मला लिहायची आवड होती म्हणून, बेसिकली मला रिअल इस्टेट हा विषय, हा व्यवसाय आवडायचा म्हणून. तर त्यामुळे मी ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ब्लॉग लिहायला लागलो. त्याच्यातनं काही उत्पन्न मिळावं म्हणून मी सल्ला द्यायला लागलो, त्याचा सखोल अभ्यास करायला लागलो. तर सांगायचा मुद्दा काय आहे, तर ती शेवटी जी गोष्ट होती त्यात लिहिण्याची, बोलण्याची आवड आणि माणसं आवडत असल्यामुळे माणसांना हे सांगण्याची आवड. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ही जी स्किल्स होती ती सगळी उपयोगी पडणार आहेत. ती सगळी स्किल्स महत्वाची आहेत. हीच सगळी स्किल्स महत्वाची आहेत. हा साक्षात्कार इथे बसून मला झालेला आहे. तर आनंदामध्ये फिरत आनंद एन्जॉय करत असताना मी इथे येऊन बसलो आणि तुम्हाला हे सांगायला सुरुवात केली आणि ते सांगत असताना मला एक साक्षात्कार झालेला आहे. वा वा वा. आता मी थांबतो आणि घरी जातो. पण आज मी घरी जाऊन नेहमीसारखा ब्रेकफास्ट वगैरे करणार नाही आहे, कारण आज माझा उपास आहे, वॉटर फास्ट आहे. आज मी फक्त पाणी पिणार आहे किंवा कोरी कॉफी पिणार आहे किंवा कोरा चहा पिणार आहे किंवा अगदी पातळ ताक पिणार आहे, कारण आज माझा वॉटर फास्ट आहे. आज मी काहीही पदार्थ खाणार नाहीये, काय 0 कॅलरी माझ्या शरीरात घालणार आहे. नो कॅलरी. त्यामुळे आता मी घरी जाऊन पाणी पितो. चला येतो.